देवस्थान अत्यंत जागृत व जाज्वल्य स्वरूपाचा आहे। भाविकांची अशी श्रद्धा आहे की देवाचं दर्शन घेतल्याने साप विंचू यांच्यापासून काही त्रास होत नाही। या मूर्तीचं वर्णन करायचं ठरलं तर हे देव काल भैरवनाथ महाराज चतुर्भुज मूर्ती असून एका हातामध्ये त्रिशूळ, डमरू, खड्ग म्हणजेच तलवार आणि मंडळी, आज मी आलेली आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वडाळा येथील बहिरोबा मंदिरामध्ये। तर चला मी तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवणार आहे। आपण मंदिराचं दर्शन करूया आणि तील मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात। छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर राजमहामार्गावर असलेल्या नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील हे काल भैरवनाथ मंदिर आहे। अतिशय प्राचीन जागृत असे नवसाला पावणारे देवस्थान म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे। आपण मंदिराविषयी पूर्ण माहिती जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। परिसर अत्यंत शांत आणि निसर्गरम्य आहे। खूप सुंदर वाटतं इकडे। येथे काल भैरवनाथ जयंती निमित्त कीर्तनाचा कार्यक्रम होता आणि येथे दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद सुद्धा असतो। जर तुम्हालाही अन्नदान करायची इच्छा असेल तर तुम्ही देखील यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय। तर चला या मंदिराचे पुजारी यांच्याकडून आपण मंदिराविषयी थोडीफार माहिती जाणून घेऊयात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। योगनाथ ब्रह्मा श्री समर्थ शक्ती ओमकार मा सत्य सत्यम नाथ सर्वेशा पूजाश्वरा कालिया समर्था सर्वेशा। नमस्कार, मी आकाश मोठे, पुजारी श्री काल भैरवनाथ देवस्थान वडाळा भैरोबा। आज आपण काल भैरवनाथ देवस्थान वडाळा भैरोबा येथील जुनी आख्यायिका पाहणार आहोत। त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो। हे देवस्थान अत्यंत जागृत व जाज्वल्य स्वरूपाचं आहे। हे अतिशय अनादी काळापासून अस्तित्वात आहे। काही मोगली आक्रमणांपासून संरक्षण होण्याकरिता ही मूर्ती गावामध्ये असलेल्या तलावामध्ये लपून ठेवण्यात आली। त्यानंतर ती बाहेर काढायला संधी मिळालीच नाही कोणाला। तर मग काही आमच्या आजोबाच्या पंजोबांना म्हणजे जीवबा मोठे यांच्या स्वप्नात देवाने साक्षात्कार दिला की मला इथे त्रास होतोय, मला इथं थोडं अस्वच्छता वाटते, मला इथून पूर्वेकडे घेऊन चला। त्यानंतर मग ग्रामस्थांनी सर्वांनी मिळून असा निर्णय घेतला की मूर्ती तिथून उचलून पूर्वेकडे आणायची, म्हणजे सध्या जिथे मंदिर आहे तिथे। तिथून मूर्ती बैलगाडीमध्ये ठेवून पूर्वेकडे गावाच्या पूर्वेकडे नेण्यात आली। त्यानंतर सध्या जिथे मंदिर आहे तिथून बैलगाडी पुढे जाण्यास तयार नव्हती, म्हणजे बैल थांबून घेतले। तर मग ग्रामस्थांनी असं ठरवलं की इथेच मूर्तीची स्थापना करायची। तर नंतर मग
त्यानंतर त्यांनी इथे मंदिर बांधलं. जुनं मंदिर गोल घुमटाकार मंदिर होतं, त्याला पांढरा कलर वगैरे म्हणजे गोल घुमटाकार मस्जिद टाईप. आणि नंतर मग इसवी सन 1995 साली या मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम झालं. नंतर मग हे नागरी शैलीचं मंदिर बांधलं सर्व ग्रामस्थांनी मिळून. ते मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस इथे म्हणजे खूप जंगल टाईप एरिया होता. मग त्यामुळे सर्व ग्रामस्थांनी मिळून सगळं स्वच्छता करून वगैरे करून इथे जुनं मंदिर बांधलं. दगडी बांधकाम होतं. त्यानंतर 1995 साली मग निवृत्ती अण्णा मोठे हे वडाळ्याचे त्यावेळेचे सरपंच होते. त्यांनी सर्व ग्रामस्थांच्या सहयोगाने हे नागरी शैलीतील मंदिर बांधले व इथं मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यावेळेस त्यांनी काशीवरून ब्राह्मण बोलावले होते. 8 दिवस भव्य प्राणप्रतिष्ठा पूजा चालली. त्यावेळेस एक असा चमत्कार म्हणू शकतो आपण त्याला, की आमचे पंजोबा स्वर्गवासी बालब्रह्मचारी दादा महाराज मोठे हे त्यांचं वय झाले असल्याने हे गावात राहत होते. पण काही कारणास्तव मग त्यांना इथे येणं शक्य नव्हतं. तर मग ज्यावेळेस मूर्ती प्राणप्रतिष्ठा करायची होती त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करून पण मूर्ती म्हणजे ज्यावेळेस ठेवली होती तांदळाच्या राशीमध्ये तिथून ती हलत नव्हती. तर मग जेव्हा बाबांना आणलं त्या बाबांनी हात लावला त्यावेळेस मूर्ती हल्ली व इथे मग ग्रामस्थांनी मिळून प्राणप्रतिष्ठा केली. आणि आजही खूप भाविकांची इथे जागृत श्रद्धा आहे. आणि खूप दूरवरून महाराष्ट्रभरातून इथे लोक येतात दर्शनासाठी. आणि हे देवस्थान महाराष्ट्रातील भरपूर कुटुंबाचे कुलदैवत आहे. आणि इथे भाविकांची अशी श्रद्धा आहे की साप विंचू सर्पदर्शन किंवा सर्पदंश जरी झाला तरी भाविक इथे दर्शनाकरिता येतात. त्यांची ही श्रद्धा आहे की देवाचं दर्शन घेतल्याने साप विंचू यांच्यापासून काही त्रास होत नाही. आजही जर कोणाला सर्पदंश झाला किंवा सर्पदर्शन जरी झाले, साप विंचू जर चावला तरी लोक दर्शनात येतात, नारळ वगैरे फोडतात, दर्शन घेऊन येतात, म्हणजे जेणेकरून त्यांना समाधान वाटते एक प्रकारचे. ही कालभैरवाची जागृत स्वरूपाची मूर्ती म्हणजे स्वयंभू मूर्ती आहे. आणि या मूर्तीचं वर्णन करायचं ठरलं तर हे देव कालभैरवनाथ महाराज हे चतुर्भुज मूर्ती असून एका हातामध्ये त्रिशूळ, डमरू, खड्ग म्हणजेच तलवार आणि एक हात लगाम. शेजारीत घोड्याच्या बॅक साईडला देवाच्या माता जोगेश्वरी माता आहेत, त्यांच्या हातात डमरू आणि एक हात पाठीमागे झाकलेला आहे. आणि घोड्याच्या पायाखाली इथे खाली राक्षस आहे जो देवांनी मारला होता. आणि या स्थानाबद्दल सांगायचं ठरलं तर जेव्हा भगवान शंकराच्या आज्ञेवरून देव काशीवरून सोनारीला जाण्याकरिता निघाले त्यावेळेस इथे काशासूर नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाला मारण्याकरिता देवाने इथे थांबले. आणि जवळजवळ थांबले म्हणजे जवळजवळ 2.5 दिवस देवाचा मुक्काम इथे होता. आणि देवाचा वध करून देव पुढे आगळगाव इथे गेले. तर आमच्या देवस्थानामध्ये आम्ही वर्षभरात 3 उत्सव करत असतो साजरे. पहिला चैत्र कृष्ण अष्टमी या यात्रोत्सव, यामध्ये हा 5 दिवसाचा उत्सव असतो. यामध्ये गंगाजल अभिषेक, नंतर यात्रेचा मुख्य दिवस, तर नंतर हगामा शिमीगोंडा असतो. नंतर आषाढ महिन्यामध्ये आषाढी वारी असते आणि वडाळा भैरवा ते पंढरपूर आषाढी वारी. तर नंतर कार्तिक कृष्ण अष्टमी देवांचा जन्मोत्सव असतो. हा 8 दिवसाचा सप्ताह असतो. आणि यामध्ये आपण सकाळी श्रींची आरती, सायंकाळी हरिपाठ, कीर्तन महोत्सव, तदनंतर महाप्रसाद असतो. जन्मोत्सव निमित्ताने आम्ही कार्तिक वद्य अष्टमीला आम्ही सप्ताहाचं आयोजन केलं जातं. यामध्ये कीर्तन सेवा, अन्नदान सेवा केली जाते. व जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी 4 ते 6 यावेळेस गंगाजलाभिषेक, सकाळी 8 ते 2 यावेळेमध्ये होम यज्ञ, तदनंतर 4 ते 6 हरिपाठ व 5 ते 6 देवांची पादुका पालखी मिरवणूक, तदनंतर 6 वाजता जन्मोत्सव म्हणजे महाआरती व पाळणा, तदनंतर कीर्तन व तदनंतर महाप्रसाद असं आम्ही आयोजन करत असतो. तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा. देवस्थानच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने दर रविवारी आमटी भाकरीचा महाप्रसाद आयोजन केला जातो. मंदिरातील काही ट्रस्टींची भेट घेतली आणि तेथील मंदिराचे पुजारी यांनी माझा सत्कार केला. मला तर खूप भारी वाटलं. मी कधी इकडे आले तर परत नक्कीच येईल. आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कधी येताय तुम्ही कमेंट करून सांगा.